भाजपच्या संमती अभावी ठाण्याचा शिंदे गटाचा उमेदवार काही ठरत नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर सर्वेक्षणाचे हवाले देत भाजपनं प्रस्ताव नाकारल्याची चर्चा आहे। मीनाक्षी शिंदे किंवा नरेश म्हस्के यांच्यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत, मात्र मीनाक्षी शिंदे आणि म्हस्केंच्या नावाला भाजपची संमती नाही आहे। त्यामुळेच आता या ठिकाणची उमेदवारी अजूनही घोषित होत नसल्याचं बोललं जात आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। भाजपच्या संमती अभावी ठाण्याचा शिंदे गटाचा उमेदवार काही ठरत नाहीये, त्यामुळे मीनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावाला भाजपची संमती नसल्याचं सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही जागा नेमकी कुणाला मिळते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून खरं तर हा तिढा कायम आहे। तिकडे ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी आधीच प्रचाराला सुरुवातही केली आहे। ते ठिकठिकाणी जाऊन प्रचार करतायत आणि इकडे शिंदे गटाचा उमेदवारच ठरत नाहीये, त्यामुळे हा मोठा तिढा आता महायुतीमध्ये पाहायला मिळतोय। आधी तर ही जागा भाजपला हवी होती, भाजप या जागेसाठी आग्रही असल्याचं कळत होतं, मात्र शिंदे हे आपली ठाण्याची जागा आपल्याकडेच ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या उमेदवारांना भाजपची संमती मिळत नाहीये।